वयात येणाऱ्या मुलींचं फक्त टेन्शन घेऊन चालणार नाही. तर त्यांना छान-छान खायला देणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बाळ आपल्या पोटात असताना आपण चांगलं खाल्लं होतं की नाही? का तर त्या बाळाला सगळं चांगलं खायला खायला जाईल, त्याचं वजन वाढेल, तो छान राहील म्हणून आपण छान खाल्लं होतं की नाही? त्याचप्रमाणे आज आपल्या मुलींना त्याच खाण्याची गरज आहे. तेवढ्याच न्यूट्रिशियस खाण्याची गरज आहे. म्हणून वाढत्या वयातील मुलींच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्या खाण्याकडे आपल्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. म्हणून खूप मुलींना पिरियड सुरू झाल्यानंतर खूप काही त्रास होतात किंवा जे पिरियड्स येतात ते मध्ये येतात, मध्ये थांबतात. 15-15 दिवस पिरियड्स येतात. त्यांचं खूप पोट दुखतं. तर ह्या न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळं होतं. आपल्या अगोदर कोणाला कळालं नाही ते ठीक आहे. आज आपल्याला कळतंय. ते आपण नक्की जाणून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तर त्या मुलींना कसा आहार दिला पाहिजे? वाढत्या वयातील मुलींना, ज्यांना पिरियड्स येणार आहेत त्यांना, तर त्यांचे हार्मोन्स ना बदलत आहेत. त्यांच्या शरीरात खूप बदल होत आहेत. त्याच्यामुळे त्यांची चिड होते किंवा त्या खूप अस्वस्थ होतात. जर बोलक्या मुली असतील, तर त्या अबोल होतात. त्यांना व्यक्त होता येत नाही. मग अशा वेळेस आईला वेगळीच चिंता असते किंवा आई जास्त विचारच करत नाही. फक्त चिड करायला लागते. ह्या मुलीचं बोलण्याकडे लक्षच नाही, ही आजकाल कुठे असते माहिती नाही, कामच ऐकत नाही वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे का होतं हे आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. तिच्या शरीराला आवश्यक असा पोषक आहार खाणं जर तिला दिलं, तर ते शरीर शांत राहील, तिचे हार्मोन्स स्थिर राहतील आणि हा पिरियड जो आहे ना, पिरियड येण्याचा हा जो काळ आहे ना, तो खूप सुखाचा होईल तिच्यासाठी. तर त्यामध्ये आपल्याला उष्ण पदार्थ टाळायचे आहेत. म्हणजे उष्ण पदार्थ म्हणजे गॅसवर गरम-गरम केलेले नाही. तर ज्याचा गुणधर्म उष्ण आहे ते. ड्रायफ्रुट्स खूप उष्ण असतात. मग ड्रायफ्रुट्स देताना आपण हे रात्री पाण्यात भिजवायचे आणि मग सकाळी खायला द्यायचे. त्याचे न्यूट्रिशन जे आहे, त्याचे पोषक घटक हे डबल झालेले असतात पाण्यात भिजवल्यामुळे. मग ते खूप गुणकारी असतात. तुम्ही डायरेक्टली बाजारातून आणून ड्रायफ्रुट्स तसेच मुलींना जर दिले ना, तर 2 महिन्यांनी येणारे पिरियड्स ते लवकर येतील. त्याच्यात इतकी उष्णता असते. त्याचबरोबर अंडे जे असतात, अंडे हे खूप उष्ण असतात. त्यामुळे अंडे देताना पण तुम्ही जेवढी क्वांटिटी तेवढं तुम्ही पोर्शन देत होता, त्यात अर्धं करा. तुम्ही अंडेही जास्त देऊ नका. दूध कमी करा. द्या, पण थोडं द्या. कारण ह्याच्यात उष्णता असते. त्याच्यामुळे मुलींच्या शरीरात खूप जास्त त्रास होत असतो त्यांना. मग त्यामुळे हे आपण काय म्हणतो, ह्याने ताकद वाढते, ताकद वाढते. ताकद वाढत नाही. आपल्याला तसं वाटतं. पण मुलींच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात ना, ते सॉफ्टली झाले पाहिजेत. एकदम असं द काय म्हणतात, दगडाच्या रस्त्यावरून गाडी जाते ना, तसं त्यांचं शरीराचे हाल नाही झाले पाहिजेत. म्हणून खाण्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या मुलींच्या काय म्हणतात त्याला, जेवणामध्ये ना अ, आपले स्प्राउट्स, मोड आलेले मूग, मटकी, भिजवलेले हरभरे याचा समावेश करण्याची खूप गरज आहे. बरं, हे पण लगेच मोड आणलं, भिजवलं, तसंच खायला दिलं असं करायचं नाही आणि आपण स्वतःही तसं खायचं नाही. कारण ह्याच्यातही खूप उष्णता असते. जेव्हा कुठलं पण सीड असतं ना, ते अख्खं झाड स्वतःमध्ये धरून ठेवलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये बघा किती उष्णता असेल, मग ते भिजतं, शिजतं, तेव्हा त्यातले ते जे घटक असतात, विषारी घटक त्याने होल्ड करून ठेवलेले, त्या बीला जतन करण्यासाठी, बीला सांभाळून ठेवण्यासाठी बियाला, ते सगळं सोडून देतं. त्याच्यामुळं नेहमी स्प्राउट खाताना उकळी आणूनच खायची आणि ते तुम्हीही देखील खा. कारण आपल्याला जो वाढत्या वयानुसार थकवा जाणवतो किंवा आपले हे सांधे कधी-कधी दुखायला लागतात, कधी आपले केस गळायला लागतात, डोळ्याला त्रास होतो, स्किन डल व्हायला लागते, तेव्हा आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण पण खाणं गरजेचं आहे. असं नाही की मुलींनाच द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला याच्यापुढे सांगणार आहे. तुम्हाला काय-काय लागणार आहे ते सांगा. तशी मी माहिती तुम्हाला पुरवत जाईल. तर ह्या अन्नाची अन्नाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपल्या पोटात बाळ असताना आपण किती काळजी घेतली, की त्या बाळाला चांगलं खाऊ घालण्यासाठी. आता त्या बाळाला स्वतःला गरज आहे, ते सगळं चांगलं अन्न खाण्यासाठी. मग ह्याच्यात आपण चिड करून कसं चालेल? तर आपण जसं ते ते ती फेज एन्जॉय केली की नाही, जेव्हा बाळ आपल्या हातात आलं, तेव्हा आपण किती आनंदी झालो, हे माझं बाळ आहे. आणि त्या बाळाला कुठे माहिती होतं, की हीच माझी आई आहे. पण त्याला जाणवत होतं ना, ही आई आहे. तर नुसता चेहरा बघितल्यानंतरही ते शांत होत होतं. हेच आत्ता होतंय, की ही आता आपली मुलं एका वेगळ्या प्रवासाला निघालीत, पुढच्या प्रवासाला निघालीत.
तर तसंच आपण शांत राहून त्या बाळांकडे जशी असं बघितलं होतं, तसंच असं बघूया. आणि बघा, ती बाळं पण किती शांत होतील आणि आपला चेहरा बघितल्यानंतर ते सुद्धा आता चिडचिड करणार नाहीत. तर त्याच मायेचा ऊब जाणवून शांत होतील. फक्त आपण थोडं शांत राहूया. त्यांची चिडचिड होणारच आहे. त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स होते. त्यांना कळत नाही त्यांच्याबरोबर काय होते. आपल्याला माहिती आहे त्यांच्याबरोबर काय-काय होणार आहे. तर थोडं आपण शांत राहूया आणि हा फेज आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करूया. धन्यवाद.